जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आपला आजचा विषय आहे दीक्षा आणि ज्ञानमाळ म्हणजे नेमकं काय, किंवा यातील फरक काय, दीक्षा कोणी घ्यायची आहे आणि ज्ञानमाळ कोणी करायची आहे. ठीक आहे, तर चला विषयाला हात घालण्याआधी ज्यांना आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि शेअर करायचंय. या दैवी सेवा सर्वांनी कृपया करावी ही नम्र विनंती आहे. बघा, आजचा विषय हा सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे किंवा गरजेचाही आहे. ह्या दोन गोष्टींचा आपण उलगडा करणार आहोत. जेव्हा विषय दीक्षा आणि ज्ञानमाळेचा येतो तर ह्या गोष्टीचा विचार करताच आपल्या डोक्यात एक गोष्ट सगळ्यात आधी येईल की गुरु करावे लागतात. ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्या आयुष्यात योग्य गुरुस्थान यावं लागतं. आणि जेव्हा दीक्षा आणि ज्ञानमाळ किंवा गुरु करणं ही संकल्पना जेव्हा डोक्यात येते तेव्हा सर्वसाधारण व्यक्ती किंवा जनतेच्या डोक्यात आधी असा विषय येतो की दीक्षा किंवा ज्ञानमाळ तीच व्यक्ती करू शकते जिला संचार आहे, वार आहे किंवा दैवी काही गोष्टीशी किंवा अध्यात्माशी ती व्यक्ती कनेक्टेड आहे. तर आधी तर आपण हा विषय क्लिअर करू. ज्ञानमाळ किंवा दीक्षा कोणी घ्यायची आहे तर सर्वसाधारण व्यक्ती देखील ज्ञानमाळ किंवा दीक्षा घेऊ शकते, काहीही हरकत नाही. शक्यता ज्ञानमाळ वारेवालेच घेतात, पण दीक्षा ही कोणीही घेऊ शकतं. सामान्य व्यक्तीही, अक्षरशः तिला संचार नसेल, साधारण व्यक्ती घेऊ शकते. का तर मुळात बाबा सांगतात की मनुष्याचा जन्मच दीक्षा घेण्यासाठी, गुरु करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी झालेला आहे. तर जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर आपल्या आयुष्यात गुरुतत्व येणं खूप गरजेचं आहे. आणि गुरुतत्व येण्यासाठी आपण योग्य चरणावरती समर्पित असायला हवं, योग्य गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असायला हवा, योग्य पद्धतीने आपण दीक्षा किंवा कानमंत्र घेणं गरजेचं आहे. चला तर दीक्षा विषय जेव्हा दीक्षेचा येतो तर एवढ्यात खूप जास्त सर्वांचाच प्रश्न येतोय, ताई नेमकं दीक्षा म्हणजे काय? ज्ञानमाळा ऐकत होतो आतापर्यंत, दीक्षा कोणी घ्यायची असते आणि काय होतं दीक्षा घेतल्याने, दीक्षेचे बंधन काय, नियम काय? ठीक आहे, तर आता आधी आपण दीक्षा या विषयावरती सविस्तर माहिती घेऊ. बघा, दीक्षा ही कोणीही घेऊ शकतं, वारा आहे त्यांनीही, न वारा असलेल्या व्यक्तीनेही, सर्वसाधारण व्यक्तीही. आता दीक्षा जास्तीत जास्त ही नाथ शिव संप्रदायाची होती किंवा मग दत्तप्रभूंच्या मार्गातनं असणाऱ्या पंथात होऊन जाते. ह्याच संचारांना किंवा ह्या दैवी शक्तीशी कनेक्टेड असलेल्या व्यक्तींनी दीक्षाच घ्यायची असते. शिव संप्रदायाची, नाथ संप्रदायाची ज्ञानमाळ होत नाही, यांची दीक्षाच होते. ह्यांना दीक्षाच घ्यावी लागते. आणि मुळात दीक्षा, अनुग्रह ही संकल्पना खूप पूर्वीपासून आली आहे. साक्षात देवादिदेव महादेव हे आदिनाथ, सकळ ब्रह्मांडाचे, सकळ सृष्टीचे गुरु आहेत आदिनाथ आणि दत्तप्रभू. तर यांनी ही दीक्षा किंवा अनुग्रह म्हणजे गुरु परंपरा चालू केलेली आहे. तर सर्वसामान्य व्यक्तीपासून संचार असलेली व्यक्ती देखील दीक्षा घेऊ शकते. त्यातली त्यात शिव संप्रदायाची, नाथ संप्रदायाची अवस्था होत असलेली व्यक्ती देखील दीक्षा घेत असते. तर संचारवाली व्यक्ती ही दीक्षा घेऊ शकते, पण ज्ञानमाळा असलेली व्यक्ती दीक्षा घेऊ शकत नाही. संचार असलेली व्यक्ती ज्ञानमाळच करू शकते, दीक्षा नाही घेऊ शकत. असं काही नाही. संचार असलेली व्यक्ती दीक्षाही घेऊ शकते, ज्ञानमाळही करू शकते. पण जर संचार नसेल तर ती व्यक्ती ज्ञानमाळ करू शकत नाही. चला तर नेमकं दीक्षा घेण्याचे नियम काय आहेत किंवा दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला काही अटी तटी शर्ती असतात का? तर बघा, दीक्षा घेतल्यानंतर नियम असे वेगळे काही नसतात.
दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला जो गुरुमंत्र दिला जातो त्याची तुम्ही साधना करणं खूप गरजेचे आहे. योग्य तो व्यायाम, प्राणायाम आणि नियमांमध्ये असलेली साधना, म्हणजे गुरूंनी आपल्याला ते जे संकल्प दिलेले आहेत, ज्या साधना दिलेल्या आहेत, जे कार्य दिलेले आहेत ते आपण करणं गरजेचं आहे. आणि या क्षेत्रामध्येही गुरुतत्व खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आता हे सगळं दीक्षेशी रिलेटेड आहे. विषय आला ज्ञानमाळेचा. तर ज्ञानमाळ करत असताना ज्ञानमाळ ही संचाराची व्यक्तीच करू शकते शक्यतो, आणि नाथ संप्रदायाची, शिव संप्रदायाची ज्ञानमाळ होत नाही, ही मी पहिल्यांदाच सांगितली आहे. आता ज्ञानमाळामध्ये फरक काय राहतो, तो एक प्रत्येकाचा, आता प्रत्येक गुरुवर्य महाराज किंवा जे कोणी असतील ह्या मार्गामध्ये मार्गदर्शन करणारे गुरुवर्य, तर त्यांची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. ज्या पद्धतीने काही ज्ञानमाळीमध्ये राशी परीक्षण होऊन जातं, किंवा आपलं हे होऊन जातं इंगळाचं, म्हणजे परीक्षा द्यावी लागते, म्हणजे थोडक्यात राहट केला जातो, त्यामध्ये पण खेळवलं जातं. म्हणजे भरपूर प्रत्येक वेळेस भरपूर पद्धती वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक गुरुवर्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तसं दीक्षामध्ये कोणतीही परीक्षा होत नाही. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला साधनांद्वारे आपले गुरुवर्य आपली परीक्षा घेत असतात आणि त्यानंतर दीक्षा दिली जाते. तशी ज्ञानमाळीमध्ये प्रत्येक गुरुवर्यांची किंवा प्रत्येक महाराजांची वेगवेगळी परीक्षा असते. प्रत्येकाची ज्ञानमाळ देण्याची पद्धत वेगळी असते. ज्ञानमाळेमध्ये वेगवेगळ्या सगळ्या स्टेप्स असतात. हळद लावणे, अन्यथा काय असेल ज्याच्या त्याच्या गुरूंनी त्यांना दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ज्ञानमाळ ही केली जाते. एवढा फरक ज्ञानमाळीमध्ये आणि दीक्षेमध्ये आहे. आणि ज्ञानमाळीमध्ये पण तुम्हाला जो मंत्र दिला जातो तर त्या मंत्राचा जाप करणंही तुम्ही गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. शक्यतो साक्त संप्रदायाची ज्ञानमाळ जास्त करून होते, किंवा मग आपले जे इतर देवांची, थोडक्यात साक्त संप्रदायाची, खंडोबा, जेवढ्या देवी आहेत, आई जेवढी आहे, आदिशक्तीची रूप आहेत, त्यांचा सर्वांचा संचार असेल तर ह्या सर्वांच्या ज्ञानमाळीच होतात आणि करण्याचं गरज पण आहे. ठीक आहे, दीक्षेमध्ये आपल्याला रुद्राक्षाची माळ, चंदनाची माळ किंवा आणखी दुसऱ्या माळीही दिल्या जातात. तुळशीची माळ ही दिली जाते. मात्र ज्ञानमाळीमध्ये आपल्याला गुरु लवंगाची माळ देतात, किंवा अन्य दुसरी माळ ही त्यांच्या पद्धतीने ज्या त्या गुरुवर्यांवरती ते डिपेंड असतं, ते ती माळ देऊ शकतात. ज्ञानमाळेमध्ये शुद्धीकरणाची पद्धत असते. शुद्धीकरणाच्या आंघोळी घातल्या जातात, हळद लावली जाते. ठीक आहे, व्यवस्थित चौक भरणी केली जाते. थोडक्यात ज्ञानमाळ म्हणजे त्या भगवंताशी आपला विवाह, म्हणजे आपण विवाह म्हणजे खरं लग्न नाही, तर विवाह म्हणजे एक बंधन आहे. बघा, दोन जीव जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकाला पूर्णपणे समर्पित झालेले असतात. काही कर्तव्य, अधिकार, वचनच्या शपथी घेतलेल्या जातात. त्याच पद्धतीने ज्ञानमाळा ही असते. त्या भगवंताशी, त्या शक्तीशी आपला विवाह म्हणजे आपण बंधनात गुंततो असा त्याचा अर्थ आहे. आणि काही कार्याची किंवा त्या शक्तीशी रिलेटेड काही गोष्टीची, सात्विक गोष्टीची आपण शपथ घेत असतो की इथून पुढे ह्या देवाशी मी समर्पित असेल, ह्या तत्वाशी मी समर्पित असेल आणि हे भक्ती मार्ग मी पुढे योग्य त्या पद्धतीने नेणार आहे. अशा पद्धतीने ज्ञानमाळ केली जाते. त्यातही मंत्र मिळतो आपल्याला, त्या मंत्राची साधना केली जाते, मंत्र सिद्ध केला जातो आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीने पुढे कोणाला काही गादी भरायची असेल, गादी चालवायची असेल तर ते मार्ग दिलेले जातात. तर या पद्धतीने दीक्षा आणि ज्ञानमाळ यात फरक आहे. तर जे गुरुवर्य दीक्षा देऊ शकतात ते गुरुवर्य ज्ञानमाळही करू शकतात, जे ज्ञानमाळ करू शकतात ते दीक्षाही देऊ शकतात. फक्त कन्सेप्ट वेगवेगळी आहे आणि अर्थ एकच आहे, गुरु करणं. आणि गुरु कोणताही असो, कसाही असो, कोणत्याही पद्धतीने केलेला असू द्यात, तर ते गुरु गुरुच असतात. माध्यम फक्त वेगवेगळे आहेत. दीक्षा किंवा ज्ञानमाळ, दीक्षा घेतल्यानंतर ज्ञानमाळ करू शकतो किंवा ज्ञानमाळ घेतल्यानंतर दीक्षाही घेऊ शकतो, काहीच फरक पडत नाही.
आणि नियम फक्त प्रत्येक ह्याच्यामध्ये भक्ती, गुरुचरणाशी समर्पित, एकनिष्ठ राहणे हे महत्त्वाचं आहे. वेगळं असं काहीच नियम अटी नाहीत. तर तुम्ही दीक्षाही घेऊ शकता किंवा ज्ञानमाळही करू शकता. दोन्ही कन्सेप्ट खूप छान आहेत. गुरु करण्याचं माध्यम आहे ते. गुरु केल्यानंतर दोन्हीही क्षेत्रामध्ये एकच नियम, एकच अटी असतात. फक्त एवढंच लक्षात ठेवा की दीक्षा ही नाथ आणि शिव संप्रदायाची होते, तर ज्ञानमाळ ही साक्त संप्रदायाची होते. चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे. बघा बंधू आणि भगिनींनो, छोट्या छोट्या जर चुका होत असतील माझ्याकडनं तर क्षमा असावी. मला ही अध्यात्मामध्ये जेवढं ज्ञान आहे किंवा मला जेवढं अवगत आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि जर तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीत काही अडीअडचणी असतील, काही प्रश्न असतील तर कृपया मला कमेंट करत चला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर आहे, तर तुम्ही मला कॉल, मेसेज करू शकता. नक्कीच तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्याचा, समाधान करण्याचा मी प्रयत्न करेल. जय आदिशक्ती आदेश.